तर भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झालेली आहे। अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली। भारत पाकिस्तान देशांदरम्यान काय बातचीत झालेली आहे, अमेरिकेनं दोन्ही देशांना नेमकं काय सांगितलं आणि भारताच्या कूटनीतीचा कसा विजय झाला, या शस्त्रसंधी आधी दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत, बघूया शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी। भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी। संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी। युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांचं महत्त्वाचं पाऊल। गेले 3 दिवस भारत पाकिस्तानमध्ये जोरदार युद्ध भडकलं। आकाशात जोरदार दंगल झाली। आता मात्र दोन्ही देशांनी युद्धाबाबत एक पाऊल मागे घ्यायचं ठरवलंय आणि दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली। दोन्ही देशांनी हे मान्य केलंय। Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी कशी झाली याची एक मोठी इनसाइड स्टोरी आहे। पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या आणि शस्त्रसंधी कशी झाली पाहूया। भारत पाकिस्तान मधलं युद्ध थांबावं यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली। अमेरिका, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रात्रभर चर्चा सुरू होती। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सातत्यानं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत होते। दुपारी 12 वाजता दोन्ही देशांचे DGMO म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी एकमेकांशी संवाद साधला। दोन्ही देशाच्या DGMOंमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली आणि याच दरम्यान शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब झालं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्यात आधी ट्विट करून भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची माहिती दिली। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी रात्रभर चर्चा झाली। भारत आणि पाकिस्तान तात्काळ आणि संपूर्ण शस्त्रसंधीसाठी तयार झालेत हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय। दोन्ही देशांनी कॉमन सेन्स आणि बुद्धिमत्ता दाखवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन। ट्रम्प यांच्या पाठोपाठ अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही ट्विट केलं। ते म्हणाले की गेल्या 48 तासात उपराष्ट्रपती वान्स आणि मी भारत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, असीम मलिक यांचा समावेश आहे। मला हे जाहीर करताना आनंद होतोय की दोन्ही देशाच्या सरकारांनी तत्काळ शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतलाय। तसंच दोन्ही देश त्रयस्थ जागी चर्चेसाठी तयार झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांनी दाखवलेल्या बुद्धिचातुर्याबद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि विवेकाबद्दल मी अभिनंदन करतो। अमेरिकेच्या ट्विटनंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी शस्त्रसंधीबद्दल ट्विट केलं। ते म्हणाले की भारतासोबत शस्त्रसंधीसाठी पाकिस्तान तत्काळ तयार आहे। पाकिस्तान शांततेसाठी प्रयत्न करेल। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की भारत आणि पाकिस्ताननं सगळ्या लष्करी कारवाया आणि गोळीबार थांबवण्याचा निर्णय घेतलाय। भारतानं दहशतवादाविरोधात कायम कठोर भूमिका घेतली आणि यापुढेही ती कायम राहील। भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी जाहीर होण्याआधी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली। ती म्हणजे यापुढे पाकिस्ताननं केलेला कोणताही दहशतवादी हल्ला हे युद्ध समजलं जाणार असल्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। या भ्याड हल्ल्यांना युद्ध सुरू केल्याचं समजलं जाईल असं भारतानं पाकिस्तानला ठणकावलं। पाकिस्तानकडून नागरी वस्तीत हल्ले केले जात आहेत। आता कोणताही दहशतवाद हे युद्ध समजलं जाणार आहे। दहशतवादी हल्ला म्हणजे ॲक्ट ऑफ वॉर असं समजलं जाईल। हल्ला झाल्यास युद्ध सुरू केल्याचं समजलं जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे। कोणताही दहशतवाद हा ॲक्ट ऑफ वॉर समजला जाईल। दहशतवादी कृत्य झाल्यास कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल। या निर्णयामुळे दहशतवादाला आळा बसेल। दहशतवादी कृत्य झाल्यास लष्कर जोरदार प्रत्युत्तर देईल। दहशतवादाविरोधात लढ्याला मदत होईल अशी भारताची भूमिका आहे।
भारत पाकिस्तान दरम्यान अमेरिकेने मध्यस्थी केली असली तरी हा युद्धविराम म्हणजे भारताच्या कूटनीतीचं यश आहे. भारत आणि पाकिस्ताननं तणाव कमी करावा एवढंच आम्ही सांगू शकतो असं अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी म्हटलेलं होतं. दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज आहेत. दोन्ही देशांना आम्ही शस्त्र खाली ठेवा म्हणून सांगू शकत नाही असंही ते म्हणालेले होते. मात्र यानंतरही एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सातत्यानं संवाद साधला. अखेर तीनही देशांच्या एकत्रित वाटाघाटीतून शस्त्रसंधीचा निर्णय झाला. काल रात्री हल्ले झाल्यानंतर आज दिवसभरात भारत आणि पाकिस्तानच्या 730 किलोमीटरवरच्या सीमेवरती कुठलाही गोळीबार झाला नव्हता. त्यामुळे ही शस्त्रसंधी होणार याचे संकेत मिळत होते. तसंच भारतानं रावळपिंडीमध्ये जो हल्ला केला त्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम तोडल्यावर भारत काय करू शकतो याची जाणीव पाकिस्तानला झाली होती. त्या पाठोपाठ बलूच आर्मीनं पाकिस्तानातली जवळपास 39 ठाणी ताब्यात घेतली होती. बलूच आर्मी अशीच आक्रमण करत राहिली तर पाकिस्तानचे तुकडे पडतील असा इशाराही अमेरिकेनं दिला होता. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हा युद्धविराम झालाय. आता 12 मे रोजी भारत पाकिस्तानच्या DGMO म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन मध्ये चर्चा होईल. कुठल्याही परिस्थितीत भारत दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. आमच्या वाट्याला जाल तर पाकिस्तानची काही खैर नाही असे कडक इशारे भारतानं दिल्यानंतरच ही शस्त्रसंधी झाली. दहशतवादाविरोधातल्या कठोर भूमिकेचा, भारताच्या संयमाचा आणि कूटनीतीचा हा विजय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.